छत्रपती संभाजीनगर व कोथरूड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीसह अन्य कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात यावेत व मिरज तालुका कर्जत येथील महात्मा फुले स्मारकाची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। छत्रपती संभाजीनगर येथील एका विवाहित युवतीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात तेथील पोलीस अधिकारी तपासासाठी पुणे येथील कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आले। सदर प्रकरणात 3 समाजसेविका युवतींनी त्या विवाहितेला वन स्टॉप सेंटर मध्ये सुरक्षित ठेवण्यास मदत केली होती, ते पोलिसांच्या निदर्शनास आले। तथापि छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी व कोथरूड पोलीस ठाण्याच्या साह्याने त्या 3 समाजसेविकांना रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात आणण्यात आले। कायद्यानुसार रात्री महिलांची चौकशी करता येत नाही याची जाणीव असूनही त्या 3 महिलांवर शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला, तसेच त्यांच्यावर जातीय शिवीगाळ केली गेली। ही गोष्ट अतिशय गंभीर व कायद्याने उल्लंघन करणारी आहे। अशा घटनांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे। तसेच कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाची तोडफोड करण्यात आली। ही अत्यंत निंदनीय व संविधान विरोधी कृत्य आहे। या कृत्यात सामील असलेल्या मनुवादी प्रवृत्तीच्या गावगुंडांवर तत्काळ कठोर कारवाई व्हावी। छत्रपती संभाजीनगर व कोथरूड पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी SC आणि ST अत्याचार प्रतिबंध कायदा तसेच IPC अंतर्गत योग्य ती गुन्हे दाखल करण्यात यावेत। मिरज येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाची तोडफोड करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी। दोषींवर कारवाई न झाल्यास स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यापासून उद्भवणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील। संभाजीनगर येथील पोलिसांनी व कोथरूड येथील पोलिसांनी ज्या पीडित महिलेला मारहाण केली त्यांच्यावर आज अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही समस्त स्वाभिमानी भीमसैनिक अहिल्यानगरच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। त्या निवेदनात असं म्हटलं की ज्या महिलांवर अन्याय केला त्या पोलिसांना कडक शासन करून त्यांना शासन सेवेतून बडतर्फ करण्यात यावं व कर्जत येथील महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुतळ्याची मोडतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। ज्या पोलिसांनी त्या महिलांना पुणे प्रकरणातील ज्या महिलांना न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचं आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी। कोथरूड या ठिकाणी संभाजीनगरवरून आलेले काही पोलीस आणि कोथरूडचे काही पोलीस संगमताने या 3 मागासवर्गीय मुलींवर केलेला अन्याय अत्याचार आणि त्यांची झालेली पिळवणूक पाहता समस्त महाराष्ट्रामध्ये याचे तीव्र असे पडसाद उमटत आहेत आणि प्रशासनाने या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना किंवा अशा अधिकारी असतात त्यांना पाठीशी घालू नये आणि जनतेच्या रोषाला सामोरे जाऊ नये अशी आमची या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं अशी मागणी आहे। तसेच कर्जत या ठिकाणी सुद्धा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली, पुतळ्याची विटंबना या महाराष्ट्रामध्ये करणारे जे लोक आहेत अशा लोकांना जात धर्म पंथ नसतो, परंतु हे जे विकृत पद्धतीचे लोक असतात अशांना शोधून अशी कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून कुणी पुढे पुतळ्याची अशी विटंबना करणार नाही अशा प्रकारचं एक कायदा अंमलात आणावा अशी या ठिकाणी मी प्रशासनाला मागणी करतो। आज रोजी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं सन्माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो। निवेदनामध्ये प्रामुख्याने 2 विषय। पहिला विषय, औरंगाबादहून एक विवाहित महिला तिच्यावर घरच्यांनी अन्याय केला म्हणून पुण्याला आली आणि पुण्यामध्ये 2 मैत्रिणींनी तिला घेऊन संबंधित पोलीस स्टेशनला न्याय मागण्यासाठी गेला असता पोलिसांनी ज्या पद्धतीने तिची हॅरेसमेंट केली, तिच्यावर अन्याय अत्याचार केला आणि शिवीगाळ केली, त्याचा निषेध म्हणून आणि 2 नंबरची मागणी कोणत्या गावात त्या चौकामध्ये
त्याची काही गावगुंडांनी विटंबना केली, त्याचा निषेध करून त्यांना अटक करावी अशी मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आज करण्यात आली। आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही या दोन्हीही प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून जे आरोपी असतील त्यांना कडक शासन करावे, नाहीतर समस्त आंबेडकरी प्रेमींच्या वतीनं समाजाच्या वतीनं उग्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी। धन्यवाद।